आता मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 8:20 म्हणजे 8:30 अराउंड वाजलेले आहेत सिंगापूरमध्ये आणि मी जातो आहे इथे युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये मी जातो आहे। कॉन्फरन्समध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड होतं आहे युनिव्हर्सल स्टुडिओज। तर बघूया युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये काय काय मिळतं बघायला। सो लेट्स गो इन युनिव्हर्सल स्टुडिओज। हा मॅप आहे, काय कळत नाही तरी मी इथं स्क्रीनशॉट काढून ठेवतो। हे बघा ही इथे एंट्री आहे, एंट्री करतो फटाफट। अच्छा तिथून जातो, ते गर्दी आहे। तर हाथ दाखवला एंट्री मिळाली। देखा हाथ दिखा के एंट्री मिल जाती है भाई लोग। ड्रैगन है क्या? जरा बारीक झालंय। हे बघा मिनियन्स बघा कसे लटकलेत। ते दोघे लटकलेत आणि हा बघा खाली चिल मारत। स्पॅगेटी स्पेस चीज बघूया काय। स्पेस मध्ये जातो आहे आता। इथे आधी गर्दी दिसलेली बट आता गर्दी नाही आहे। आता मी जातो इकडे आतमध्ये। थँक्यू। काय मजा येणार आहे। संपली राईड, मजा आली। लाईक करा, लाईक चॅनलला सबस्क्राईब पण करा। ट्रांसफॉर्मर्स है, बम्बल भी है।
ट्रान्सफॉर्मर्समध्ये एंट्री करतोय. तर मी त्या ट्रान्सफॉर्मर्सकडे जात होतो, बट ते बोलले 30 मिनिट वेटिंग आहे. बट बाकीचे राईड्स जे आहेत ते फक्त 5 मिनिट्स वेटिंग आहे. सो बाकीच्या राईड्समध्ये मी ट्राय करतो जायचं. 5 मिनिट्सच आहेत ना, आणि तिथे 30 मिनिट्स आहेत. बंबलबी कसं बघा वरून बघतोय. ओ हा कोण आहे? मेगाट्रॉन. आणि इथे हे इजिप्शियन टाईप आहे. फुल मजा येते, फुल मजा. फक्त लाईट्स कमी आहेत. मी आता त्या रोलर कोस्टरमध्ये जाऊन आलो आणि मी जेवलेलो 1 तासाआधी. तर सगळं बाहेर येत होतं. कसं तरी कंट्रोल केलं आहे. अजून हार्टबीट्स एकदम हाय आहेत. ॲक्च्युली कॅमेरा, बॅग्स, इवन वॉलेट्स वगैरे काय एंट्री नाही आहे. तिथे लॉकरमध्ये ठेवायचं असतं. बट खूप फन होता तो रोलर कोस्टर. मला तो कॅमेरा घेऊन जायचा होता ॲटलिस्ट DJI ऑस्मोवाला, बट तो पण अलाउड नव्हता. हातात पकडून पण काय अलाउड नाही. हात पकडायचे असतात तिकडे, बिकॉज 5 वेळा तो वर खाली जातो. मी मोजला नाही पण तिथे लिहिलं आहे. अरे, आणि इतका ओरडलो, थोडा कसा दुखला आहे. हे बघा, हे एंट्रन्स आहे इजिप्तचं. वाव, असं वाटतं लोक मारायला येतील आता. केवढी हाईट छोटी आहे ना यांची. इथे एक जरा फोटो काढतो आणि नंतर आतमध्ये जातो. हे बघा, हे इजिप्त आहे. द लॉस्ट वर्ल्ड लेफ्टला आहे, वॉटर वर्ल्ड लेफ्टला आहे, फार फार अवे. सायफाय सिटी राईड, न्यूयॉर्क राईड, हॉलिवूड राईड, रेस्टरूम्स लेक आणि पार्क एक्झिट राईड. पाणी पडतं इथून. द लॉस्ट वर्ल्ड जुरासिक पार्ककडे जातोय मी आता. हे बघा, हा फिरतोय आता. राईड आहे ही ॲक्च्युली. हो, वर जात आहेत. तर चला जुरासिक पार्कच्या आतमध्ये जाऊया. लोक बघतात तिथे काहीतरी आहे. अरे काय काय ड्राइंग पॉट. अच्छा, घाम आलाय आणि ड्राय व्हायचं म्हणून ड्राइंग पॉट्स. And enjoy the rest of your day here at Jurassic Park. वाव 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 वाव. हे बघा किती याच्यामध्ये आर्किटेक्चर्स खूप मस्त बनवले आहेत. फेअरी गॉड मदर, फेमस पोशन्स. थांबा, इथे जरा फोटोज काढतो, नंतर पुढे जातो. तर मी इथे थोडा वेळ बसलो आहे, जरा थंड हवेची मजा घेतोय. तिथे रोलर कोस्टर आहे लेफ्टला, मजा येते. पण अजून मला ती गोष्ट समजलेली आहे की इतकं नाव का आहे युनिव्हर्सल स्टुडिओज. हा, ऑब्विसली खूप सारी गोष्टी आहेत तिथे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. चला मग मी थोडं बसलो, पाणी पिलं आणि फ्रेश झालो आहे. जाऊया पुढे आता. मस्त आहे यार, मस्त आहे. मला आता कळतं आहे की हे का फेमस आहे. इतके सारे मस्त मस्त स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत. वर्थ आहे म्हणजे आता मला वाटतं, मी माझे ओपिनियन्स चेंज करतो. वर्थ आहे. इतकी मेहनत केली आहे लोकांनी हे सगळं बनवायला. मी आधी तिकडे होतो, तिकडून असं आलो. वाव, हा हे बघा तिथून एंट्रन्स होता. वाव वाव वाव,
हे बघा वॉटरफॉल, फाउंटन, वॉटरफॉल नाही, काय बोलतायत तुम्ही लोक, फाउंटन म्हणतात त्याला. त्याचे थोडे फोटोज काढतो आणि मग पुढे जातो. तर मजा येते. रात्रीचे आता वाजले आहेत 9:12, 9:15 होतील आता. हे बघा ही राईड मस्त, डिझनी वर्ल्डची राईड आहे वाटतं ती. तर या ही हाला आधी जाऊ द्या, हे हसतायत नुसते असं हसतायत. तर खूपच छान एक्सपिरियन्स आहे, एकदम छान आणि मजा येते मला इथे. हॉलिवूड नाही यार, युनिव्हर्सल स्टुडिओज सिंगापूरमध्ये फिरायला. तर चला अजून पुढे जाऊया. बट हे बघा मला काय दिसलं आता इथून, कॉशन, मिनियन्स ॲट वर्क. किती फन आहे, फन. तो बघा, तो आहे रोलर कोस्टर, गॅलेक्टिका काहीतरी नाव आहे त्याचं. त्या रोलर कोस्टरवर मी बसलेलो आणि बसून सगळं जे खाल्लेलं ते सगळं वर खाली झालं. पण ठीक आहे, मजा आली यार, मजा आली, खूप मजा आली. नो कंप्लेंट्स अँड नो रिग्रेट्स. अँड आता मला कळतं की हे का नाव आहे युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर. इतकी हाय एंट्री फीज काय, बिकॉज इतकं मेंटेन कोण करणार. मस्त मेंटेन केलं आहे, मस्त बनवलं आहे. हे ओपनिंग इन 2024 आहे. मिनियन्सचं काहीतरी ओपन होईल, मग पुढच्या वर्षी पण यावं लागेल. ते बघा, मला ते गाड्या तुम्हाला दाखवायची आहेत आणि मला पण बघायची आहेत जे आधी नाही काय फिल्म्समध्ये यूज करायचे, पिक्चर्समध्ये यूज करायचे, मूवीजमध्ये यूज करायचे, ते गाड्या आहेत. हो वाव, अरे वाव, कडक, वाव. इंटिरियर दाखवण्याचं ट्राय करतो. मजा येईल चालवायला ही गाडी. नंबर बघा, अजून स्टॉक हालतमध्ये आहे ही गाडी आणि एकदम साफसुथरी ठेवली आतमध्ये. वाव, हे रिफ्लेक्शन येते ना काचमधून म्हणून काय कळत नाही, बट वाव, काय पेंट क्वालिटी आहे. चालत असेल की नाही, नाही काही नाही वाटतंय, नाही काहीच नाही, खोकं आहे. हे बघा, हे ट्रॉल्स हक टाईम जुबली आहे. पॅन्टेजेस, मला माहिती नाही पॅन्टेजेस म्हणजे काय. काय थीम आहे ना.
मजा येते इथे टाइम स्पेंड करायला. आता इथून बघूया कसं जायचंय. हे बघा पोलार बिअर हाऊस, आईच हाऊस. इथे पण इथे कोणीच नाहीये जिथे मी आहे. का माहिती नाही. मी जाऊ कसं आता? इथून जाऊ का? तर मी तिथे उभं राहून आता गेल्या शॉटमध्ये थोडंसं डान्स करत होतो आणि आता मी वर आलेलो आहे इथे. हो काय गाडी आहे? कोणती गाडी आहे? शेवी कमारो SS. बंबलबीची गाडी माझी फेवरेट. SS आहे की नाही माहिती नाही, बट कमारो तर आहे. वाव. हे बघा ही जी कमारो गाडी आहे ना, ही 2000ची गाडी आहे. बघा इथे लिहिलं आहे ही 2009 कमारो आहे. दॅट इज शेव्हरलेट कमारो और शेवी कमारो. या स्टेजवर जी दाखवलेली आहे ही वाली गाडी, ही ट्रान्सफॉर्मर्स डार्क ऑफ द मूनमध्ये यूज केलेली. अरे काय ॲग्रेसिव्ह दिसतं यार. वाव. अरे कमारो SS आहे. बघा इथे SS लिहिलं आहे. माझी चाइल्डहूड फेवरेट गाडी होती. चला आता पुढे जाऊया. तिथे तर मी गेलो आहे, आता रिटर्न जातो. हा कोण आहे मला माहिती नाही. हा आहे काय? मेगाट्रॉन आहे काय? मग ऑप्टिमस प्राईम का नाही दाखवला? असा भयानक मेगाट्रॉनच असू शकतो. आणि बंबलबी, हा बंबलबी तो बघा पुढे. असं वाटतं उडी मारून येईल आता. भरपूर काय काय डिस्कवर करायला मिळालं. आज माझी लास्ट नाईट आहे सिंगापूरमध्ये. माहिती नाही पुढे कधी येईन, बट लवकरच येईन. जर मित्रांनो दुसरी ट्रिप चांगली चालू करायची असेल तर एक ट्रिप तर संपवावी लागणार ना कुठे ना कुठे. दुसरी जर चांगली गोष्ट करायची असेल तर ही जी गोष्ट आहे ती थांबवावी लागणार. नेक्स्ट ट्रिप ह्याच्यापेक्षा चांगली असेल. तोपर्यंत एन्जॉय करा. हे जे व्ह्यूज मी तुम्हाला दाखवतोय ना ते एन्जॉय करा तुम्ही. बिकॉज जस्ट मजा येते. एन्जॉय करा. हे बघा मी इथून आतमध्ये गेलेलो आणि तिथून बाहेर आलो. तर आता परत रिटर्न जातो आहे. ठीक आहे. इथे रेस्टॉरंटसाठी लाईन लागली आहे. नाही तर काहीतरी खायला लाईन लागली आहे. सॉरी. हा यार तर सगळं काय महाग आहे खायला. स्पगॅटी स्पेस चीज. आता मी रिटर्न जातो आहे एक्झिटकडे. पण मी तुम्हाला हे व्हिडिओ बंद नाही करत दाखवायचं. बिकॉज जसं मी बघतोय ना हे तसं तुम्हाला पण दाखवायचं आहे मला. जे मी वाईब्स फील करतोय, जे मी ॲटमॉस्फिअर हे बघतोय ना ते तुम्हाला पण मला दाखवायचं आहे. अरे इथूनच तर आलेलो. एक्झिट कुठे नाही? आय डोंट नो. मी हे झालं. हा जो लास्ट दिवस होता ना खूप मेमोरेबल होता. खूप मेमोरेबल. हे बघा परत बाहेर आल्यावर युनिव्हर्सल स्टुडिओज. आणि हे बघा हे एंट्रन्स आहे युनिव्हर्सल स्टुडिओजचं. एंट्रन्स आणि एक्झिट दोन्ही. आता मी काय करतो माहिती आहे? आता मी सेंटोसा एक्सप्रेस घेतो आणि हार्बर फ्रंट स्टेशनला जातो. हार्बर फ्रंटवरून विवो सिटी मॉल आहे, तिथून MRT पकडतो. MRT टुवर्ड्स लिटिल इंडिया अँड लिटिल इंडियाकडून वॉक करत जाईन. आज टेका सेंटर वगैरेमध्ये काय खाणार नाही. पोट फुल जाम आहे आणि त्या रोलर कोस्टरने पूर्ण हे बघा रात्र झालेली आहे. किती वाजले आता? 10 वाजत आले. 7 मिनटं बाकी आहेत 10 वाजायला. 11पर्यंत मी घरी नाही यार रूममध्ये पोचेन, हॉटेल रूममध्ये. आणि उद्या मला फटाफट लवकर उठायचं आहे. उद्या मला फटाफट चेकआउट करायचं आहे आणि इकडे यायचं आहे. इकडून डायरेक्ट एअरपोर्टमध्ये जाणार मी. हे बघा लेगो स्टोर. मी इथून फरारी गाडी घेतलेली.
आणि मी आज त्या सेम कलरचं टी शर्ट घातलंय, फरारी कलर. सगळे बंद झाले फूड कोर्ट वगैरे. होपफुली सेंटोसा मोनोरेल चालू असेल. तर मित्रांनो, मी आता आलो आहे माझ्या हॉटेल रूममध्ये. बॅग ठेवतो, थकलो आज. आणि माझे आज स्टेप्स बघा किती झाले, 17,950. म्हणजे किमान 18,000 स्टेप्स झाले आहेत. भरपूर चाललो आज, मजा आली. आज शेवटचा दिवस होता माझा, शेवटची रात्र होती या सिंगापूरमध्ये. उद्या मी काय करेन, उद्या फटाफट लवकर उठेन, कॉन्फरन्सच्या आधी कुठला तरी एक स्पॉट बघेन, कॉन्फरन्समध्ये जाईन आणि फर्स्ट हाफ कॉन्फरन्स अटेंड करून मी जाईन टुवर्ड शांघाय एअरपोर्ट सिंगापूर. आणि तिथून डायरेक्ट आपल्या भारतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, बाय बाय.